नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। माजी खासदार भास्करराव खतगावकर हे काँग्रेस पक्षात करणार प्रवेश। माजी खासदार तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष भास्करराव खतगावकर हे भाजपाची साथ सोडणार असल्याचे चित्र दिनांक 12 सप्टेंबर रोजी गुरुवारी स्पष्ट झाले आहे। बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथे आयोजित नांदेड जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात माजी खासदार भास्करराव खतगावकर यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाचे ठरावही पारित करण्यात आले। आगामी लोकसभा पोटनिवडणुकीत प्राध्यापक रवींद्र चव्हाण व नायगाव विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर मिनल खतगावकर यांना निवडून आणणारच असा निर्धार यावेळी माजी खासदार खतगावकर यांनी व्यक्त केला आहे। माजी खासदार खतगावकर यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाने भाजपास आणि माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांना मात्र जोरदार धक्का बसणार आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून आपल्या सूनबाई डॉक्टर मिनल खतगावकर यांना संधी मिळावी यासाठी ते प्रयत्नशील होते, पण उमेदवारी मिळाली नाही, त्यामुळे खतगावकर नाराज होते। सध्या नायगाव विधानसभा मतदारसंघात त्यांनी लक्ष घातले आहे। या कार्यकर्ता संवाद मेळाव्यास डॉक्टर मिनल खतगावकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम पाटील राजूरकर, माजी उपमहापौर सरजित सिंग गिल, माजी उपसभापती प्रताप पाटील जिगळेकर, राजू गदगुडे, भावना दाशेटवार, आनंद बिराजदार, भीमराव जेठे, मंगल देसाई, शिवकुमार पाटील, जयवंत गायकवाड, प्राध्यापक जीवन चव्हाण, शेख नबाब साब, नागनाथ अनंतवाड, सहाय्यक कोकणे, शेख बबलू, किशोर पाटील, साळवे आदींसह जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी माजी खासदार भास्करराव खतगावकर, डॉक्टर मिनल खतगावकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। रयत संवादसाठी अजिम नरशिकर, नायगाव, नांदेड। राजकारणामध्ये सुरुवात माझी जात असताना परिसरातल्या कार्यकर्त्यांच्या मतदारांच्या आग्रहास्तव मी राजकारणामध्ये आणि आजही केवळ आणि केवळ कार्यकर्त्यांच्या लोकांसाठी, सामान्य माणसासाठी, सर्व मतदारांसाठी काम करत राहण्याची माझी भूमिका आहे। आणि म्हणून कार्यकर्त्यांचा जो आग्रह आहे, कार्यकर्त्यांचा जो आदेश आहे, मी माननीय माझे खासदार खतगावकर साहेबांची सूचना आहे, त्या माध्यमातून येणाऱ्या काळाची दिशा मला वाटतं तारीख वगैरे दादा त्या बाबतीत निर्णय घेतील आणि तारीख आम्हाला सांगतील। आम्ही कार्यकर्ते प्रवेशासाठी सज्ज आहोत आणि जसं आपण इथे बघितलं की देगलूर विधानसभा आणि नायगाव विधानसभा दोन्ही विधानसभेसाठी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून एकमुखाने ठराव झालेले आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांचं एकमत झालेलं आहे। आता प्रवेशाची दिनांक जी तारीख आहे ती चालू